नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे योजनेचं लाभ आहे, तो महिलांना कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि ह्या योजनेला लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्यासाठी कोणती वयाची अट आहे, अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे, ह्या 3 महत्त्वाचं माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आताच अशाच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBTद्वारे दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. मित्रांनो, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या डायरेक्ट DBTच्या अंतर्गत पैसे येणार आहेत. तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये हवा आहे तो बँकेला आधार कार्ड लिंक करून तो बँक पासबुक अर्ज करताना द्यावा. त्याच्यानंतर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील किंवा विधवा, घटस्फोटित, परित्यागयुक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला ह्या योजनेमधून लाभ मिळणार आहे. म्हणजेच 21 ते 65 वर्षातील महिला असतील, एका कुटुंबामधील एक विवाहित झालेलं, एक अविवाहित झालेल्या महिलेला मिळेल. त्याच्यानंतर अर्ज करण्याची पद्धत पहा. योजनेचं अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो. म्हणजे मोबाईलचं ॲप काढलेलं आहे की पात्र महिलेला ऑनलाईन नारीशक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करता येईल. नारीशक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो ॲप डाउनलोड करून अर्ज भरू शकता. तर अर्ज या पद्धती कसं भरायचं आहे सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये येईल. ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, म्हणजे त्यांना काही माहिती नसेल मोबाईलमध्ये, त्यांनी अर्ज भरण्याची त्यांना अनेक सुविधा दिली आहे. अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र इथे जाऊन त्यांनी स्वतः हे सर्व कागदपत्रे घेऊन जाऊन अर्ज करू शकतात. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वरूप, योजनेचे लाभार्थी, अर्ज करण्याची पद्धत, A to Z माहिती आपण लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहोत. इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.